हॅलो मैत्रिणींनो, तर शिलाई कोर्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग आज जी मी कुर्ती इथे वेअर केलेली त्या कुर्तीचं संपूर्ण कटिंग तुम्हाला मी इथे म्हणजे कटिंग आपली झालेली आहे। तर ह्या कुर्तीचं टिचिंग आज आपण इथे बघणार आहोत। तर टिचिंग कशी करायची, स्लीवलेस कुर्तीची कटिंग आणि टिचिंग आपण आधी कटिंग जे होतं ते लाईव्ह स्ट्रीम मध्ये घेतलं होतं आणि त्याचं परफेक्ट असं टिचिंग आज आपण इथे बघणार आहोत। तर खूप सुंदर पद्धतीने स्टेप बाय स्टेप पद्धतीने इथे मी सांगणार आहे साइड कट कशा पद्धतीने टीच करायचं। त्याच्यानंतर स्लीवलेस जर तुम्ही कुर्ती टीच करत असतील, जर तुम्हाला पाइपिंग करायची असेल तर पाइपिंग कशा पद्धतीने करायची। आता इथे मी स्लीवलेसला इथे तुम्ही बघू शकता पाइपिंग केलेली आहे। कुठेही माझा जो मुंड्याचा पार्ट आहे तो कुठेही दिसत नाहीये, अगदी परफेक्ट असं मुंड्याच्या लगत मी बॅक साइडला पण घेतलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता कुठेही माझं दिसत नाही एक्स्ट्राचा पार्ट। तर ह्या पद्धतीने कुर्ती बऱ्याच लेडीज हे चॉईस करतात आणि टीच करून घेतात। तर अशा पद्धतीने हे आपण जे कट पीस असतात त्याच्यामधून हे मी जे कापड होतं ते आणलेलं होतं आणि त्याच्यामधून ही कुर्ती टीच केलेली। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा लुक आलेला आहे। तुम्ही प्लाझो सोबत, लेगिन्स बरोबर आणि शरारा सोबत कशा सोबत पण तुम्ही वेअर करू शकता। अशा पद्धतीने सुंदर अशी कुर्ती आपण घरच्या घरी टीच करू शकतो। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, तर स्लीवलेस कुर्तीची इथे आपण टीचिंग करणार आहोत। तर लाईव्ह स्ट्रीममध्ये आपण या कुर्तीची कटिंग बघितली होती, तर ॲक्च्युली इथे आज आपण टीचिंग बघणार आहोत त्याचं। तर इथे तुम्ही बघू शकता मी डोरी पाइपिंग आपल्याला जी स्लीवलेस आहे तर आपण हातशिलाईची पट्टी नाही फोल्ड करणार आहोत किंवा आलट पलट सुद्धा नाही करणार आहोत। तर इथे डोरी पाइपिंग आपण लावणार आहोत। सेम ह्याच कलरची मी इथे जे फॅब्रिक आहे अस्तर आहे, परंतु अस्तर आहे ते मी चांगल्या क्वालिटीचं आणलेलं आहे त्याला। तर त्याचं मी इथे पाइपिंग केलेली आहे। तर पाइपिंग साईडला ठेवून घेऊया। तर ती डोरी पाइपिंग केलेली आहे, ती कशी बनवायची बऱ्याच मैत्रिणींना माहिती आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता अस्तर आणि मेन फॅब्रिक जसं ब्लाऊज जोडतो त्याच पद्धतीने ते जोडून घेतलेलं आहे मी। हे बघा, अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घेतलेलं आहे मी। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता कॅनव्हास घ्यायचं आहे आणि कॅनव्हासवरती मार्किंग करून घ्यायचं आहे। तर एक एक पार्ट आपण साईडला ठेवून घेऊया आणि सर्वात पहिल्यांदा बॅक साईडचा नेक आपण इथे मार्किंग करून घेतलेलं आहे मी। आता इथे बॅक साईडचा नेकचा कटिंग करायचं आहे। तर ॲक्च्युली इथे आपण बॅक साईडचा जो नेक घेतला होता तो 8 इंचाचा होता, त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण शोल्डरमध्ये आपला अर्धा इंच दाबलं जाणार आहे, म्हणून 8.5 इंचावरती मार्किंग करून गळा रुंदी इथे घेतलेली आहे मी 2.5 इंच आणि खालच्या बाजूने सुद्धा 2.5 इंच घेतलेली आहे आणि राऊंड शेप दिलेला आहे। तर राऊंड शेपच द्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथे 1.5 इंचावरती मार्किंग करू शकता। इकडे 1.5 इंचावरती तुम्हाला हा कॅनव्हास थोडासा एक्स्ट्रा कट करायचा आहे। तर इथे कॅनव्हास आपण 1.5 इंचावर अंतर ठेवून हा बाहेरचा शेप सर्वात पहिल्यांदा कट करून घेणार आहोत। आता इथे आपल्याला काय करायचं, थोडंसं अर्धा इंच इथे या पद्धतीने ठेवायचं आहे। नंतर इथे आपल्याला स्ट्रेट खाली आतमधचा गळा आहे तो कट करून घ्यायचा आहे। मार्किंग मी गळ्याची आधीच करून ठेवली होती। तुम्ही इथे दुसरा गळ्याचा शेप सुद्धा इथे घेऊ शकता। ह्याप्रमाणे आपण इथे परफेक्ट असं मार्किंग करून घेतलेलं आहे। थोडंसं कॅनव्हास इथे हे झालेलं आहे, परंतु तो प्रेस केल्यानंतर चिपकून जाणार आहे। तर ह्या पद्धतीने बॅक साईडचा नेक झालेला आहे। फ्रंट बाजूचा नेक सुद्धा आपण त्याच पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलेलं आहे। 6.5 उंची घेतलेली आहे आणि रुंदी ही सेम असणार आहे, बॅक आणि फ्रंटची सेम असणार आहे। आता इथे थोडंसं हलकंसं आपण हे वरती एक्स्ट्रा सोडलं होतं तर ते मी इथे सरळ स्ट्रेट कट करून घेत आहे। नंतर आपल्याला काय करायचं, बाहेरचा शेप सर्वात पहिल्यांदा कट करायचा आहे। जास्त कॅनव्हास आहे 1 इंचापर्यंत बाहेर ठेवायचं नाही आहे, अगदी 1.5 इंच अर्धा इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल। जेवढं कमी ठेवलं ना तितकी छान फिनिशिंग दिसते आपल्या नेकला। त्याच्यानंतर इथे आपण ह्या पद्धतीने ठेवायचं आहे, जसं आपण बॅक साईडचं कॅनव्हास कट केलं त्याच पद्धतीने। त्यानंतर आपल्याला फ्रंट पण राऊंड शेप आहे आणि बॅक पण राऊंड शेप आहे, दोन्ही साईडचं राऊंड शेपमध्ये आपण इथे कट करून घेतलं। त्याच्यानंतर आपल्याला जो एक्स्ट्राचा अस्तरचं फॅब्रिक आहे ना माझ्याकडे, तो मी इथे जॉईंट करून घेतलेला आहे। हे बघा, इथे जॉईंट करून घेतलेला आहे, याच्यावरती आपल्याला चिपकवून घ्यायचं आहे, म्हणजे प्रेस करून घ्यायचं आहे। तर कॅनव्हास असतो त्याला एका बाजूने शाईन असते आणि एका बाजूला कमी शाईन असते।
तर ती ह्या पद्धतीने प्रेस करायची। तर प्रेस करताना उलटी बाजू ठेवायची, असं पण ठेवू शकता आपण, हे बघा, किंवा ह्या पद्धतीने पण आपल्याला ठेवता येईल। तुम्हाला जसं सोपं वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे हे ठेवू शकता। तर इथे मी आता प्रेस करून घेणार आहे। आता इथे मी प्रेस करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वरच्या बाजूने अगदी कॅनव्हस बरोबरच हे जे कपडा आहे एक्स्ट्राचं ते कट करून घ्यायचं आहे। आणि बाहेरच्या साईडने सुद्धा थोडंसं 3 लाईनचा कपडा किंवा तुम्ही अर्धा इंचाचा पण ठेवू शकता, शक्यतो कमीच ठेवा। आणि ते एक्स्ट्रा ठेवून थोडंसं इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने कट करून घेतलं। त्याच्यानंतर छोटे छोटे कट्स लावायचे आहेत। तर स्ट्रेट आहे तिथे काही कट लावायची गरज नाही, परंतु इकडे थोडंसं कट लावायचे, जास्त जवळ लावायचं नाही, थोडंसं लांबच लावायचं आहे। राऊंड शेप आहे तिथपर्यंत आपण हे थोडंसं कट लावून घेणार आहोत। कट लावल्यानंतर आता इथे आपण शिलाई मारायला स्टार्ट करणार आहोत। अगदी सावकाश पद्धतीने तुम्हाला इथे शिलाई मारायची आहे। कॅनव्हसच्या बरोबर आतमध्ये कपडा जो एक्स्ट्राचा आहे तो फोल्ड करायचा आहे आपल्याला। अस्तर थोडंसं जाड याच्यातलं आहे, त्याच्यामध्ये फोल्डिंग करताना थोड्याशा छोट्या अशा प्लेट्स पडलेल्या आहेत। या पद्धतीने आपण इथे आता व्यवस्थित हे जॉईंट करून घेतलेले आहे अस्तर, आणि त्याला साईडने फोल्ड करून घेतलं। त्याच्यानंतर इथे आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे। सेंटर काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बॅक साईडचा पार्ट सर्वात पहिल्यांदा घ्यायचा आहे, कारण आपण बॅक साईडच्या पार्टला इथे कॅनव्हस हा लावलेला आहे। आता बॅक साईडचा पार्ट घेतल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, त्याचा सुद्धा इथे आपण सेंटर काढून घेणार आहोत। सेंटर काढल्यानंतर आपल्याला जो कॅनव्हस आहे तो पण इथे व्यवस्थित सेंटरला सेंटर जोडायचं आहे, स्ट्रेट ठेवायचं आहे आपल्याला इथे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने सेफ्टी पिन लावून घ्यायचे आहेत। म्हणजे जेणेकरून जो नेक आहे तो इकडे तिकडे होणार नाही। आता आपल्याला इथे शिलाई मारताना जो कॅनव्हस आहे अगदी कडेने इथे आपल्याला शिलाई मारायची, जास्त कॅनव्हसवरती शिलाई मारायची नाही, नाहीतर मग फोल्ड करताना काय होतं, फिनिशिंग येत नाही। कारण कॅनव्हस आपण चिपकवला की तो थोडंसं कडक होतो नॉर्मलचा। आता इथे शिलाई मारून झालेली आहे आपली, जे पिनअप आहे ते आपण इथे काढून घेणार आहोत। थोडासा एक्स्ट्रा 2 लाईनचा कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आहे, आणि नंतर आपल्याला तो मधचा पार्ट असतो तो कट करून घ्यायचा आहे इथे। हे बघा, अशा पद्धतीने कट केल्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला हे कॅनव्हस आहे ते आतमध्ये फोल्ड करायचं आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला इथे काय करायचे, छोटे छोटे असे कट्स लावायचे आहेत। शिलाई कट होता कामा नये, फक्त याची काळजी घ्यायची आपल्याला, आणि छोटे छोटे कट्स इथे आपण लावून घेणार आहोत। त्याच्यानंतर आतमध्ये फोल्ड करताना तुम्हाला इथे दाबटीप द्यायची आहे।
तर दाबटीप आपल्याला आता कुठे द्यायची, जे कॅनव्हस आहे आपला त्याच्यावरती द्यायची, म्हणजे जेणेकरून ते फोल्ड करताना अगदी सोपं जाणार आपल्याला. तर इथे आपण व्यवस्थित हात शिलाईची म्हणजे दाबटीप आपण वरच्या बाजूने दिलेली आहे. नंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, हे बघा आतमध्ये फोल्ड केल्यानंतर तुम्हाला इथे हवं असेल तर तुम्ही कडेने इथे शिलाई देऊ शकता किंवा नाही दिली तरी काही प्रॉब्लेम नाही. तर इथे आपण नंतर हात शिलाई त्याच्यावरती देणार आहोत. ओके, तर ती आतमध्ये करताना तुम्हाला इथे प्रेस करून घ्यायचं आहे. ओके, ड्रेसला बाहेरच्या साईडनं म्हणजे व्यवस्थित आतमध्ये फोल्ड केलं की नेकला इथे प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून तो नेक व्यवस्थित असं शेपमध्ये दिसणार आहे. ओके, तर इथे प्रेस करून घेणार आहोत आपण इथे नेकला. आता आपण सेम ह्याच पद्धतीने फ्रंट साईडचा नेक पिच करून घेणार आहोत. आता इथे फ्रंट बाजूचा नेक टिच करताना जास्त डीप गळे घेतलेले नाही आहेत, आपण छोटेच नेक शिवलेले आहेत. तर ह्या पद्धतीने एक्स्ट्रा फॅब्रिक याचं सुद्धा मी कट करून घेतलेलं आहे. आणि हे सुद्धा आपण काय करणार आहोत, जिथे राऊंड शेप आहे तिथे थोडासा कट लावून घेणार आहोत, जास्त नाही लावायचं आहे आपल्याला. आणि हे सुद्धा कपडा जो एक्स्ट्राचा आहे तो आपण आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत. आता इथे सुद्धा आपण व्यवस्थित टिच करून घेतलेले आहे. आता याचा सुद्धा आपण इथे सेंटर काढून घेणार आहोत. इथे नॉच लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही आधीच केलं तरी सुद्धा चालतं, काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला फ्रंट बाजूचा पार्ट घ्यायचा आहे आणि तो पण आपल्याला इथे काय करायचं आहे, ह्या पद्धतीने त्याचं सुद्धा इथे आपण सेंटर काढून घेणार आहोत. तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे नेक ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता इथे काय करायचं आहे, इथे पण आपण व्यवस्थित बॉल स्पिन लावून घेणार आहोत. आता इथे आपण याला पण व्यवस्थित राऊंड शेपमध्ये शिलाई मारून घेतलेली आहे. तर इथे आपल्याला आता मधचा जो पार्ट आहे तो कट करून घेणार आहोत आपण.
आता इथे छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहेत आपल्याला, पूर्ण नेकला लावायचं आहे कारण आपण आतमध्ये फोल्ड करणार आहोत, त्याच्यामुळे इथे कट लावायला विसरायचं नाही आहे. गळा आतमध्ये फोल्ड करताना काय करायचं आहे, पूर्ण नेकला इथे कट लावायचे आहे. ओके, किंवा स्ट्रेट असलं तर कट लावायचं नाही, असं बिलकुल नाही करायचं. तर आता इथे सुद्धा आपण दाबटीप देऊन घेणार आहोत. दाबटीप दिल्याने काय होतं, व्यवस्थित फिनिशिंग येते. आता इथे सुद्धा आपण व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो बॅक साईडचा पार्ट आहे तो घ्यायचा आहे. हे आपल्याला जसंचे तसं ओपन ठेवायचं आहे कारण शोल्डर आहे ते आपण लॉक पद्धतीने इथे टीच करणार आहोत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बॅक साईडचा पार्ट घ्यायचा आहे. इथे आपण प्रेस करून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. नेकला अतिशय सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आणि ह्या पद्धतीने ओपन उलट्या बाजूने ठेवायचं आहे आपल्याला. इथे ठेवल्यानंतर मी ह्या पद्धतीने इथे हा जो शोल्डर आहे तो शोल्डर इथे आपल्याला ठेवायचं आहे आणि नंतर हे काय करायचं आहे, स्ट्रेट अशी इथे अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची. तुम्ही शिलाई मार्जिन किती दाबता शोल्डर ते तुमच्यावर डिपेंड आहे. तर इथे मी अर्धा इंच शोल्डर दाबते, तर अर्धाच इंच घेणार आहे. आता इथे आपण स्ट्रेट शिलाई मारून घेतली, मग आतमध्ये फोल्ड करायचं आहे आपल्याला हे आणि नंतर परत एक शिलाई मारून घ्यायची. इथे लॉक करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा शोल्डर लॉक करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता हे लॉक सिस्टीमने केलं ना तर इथे खूप छान अशी फिनिशिंग येते. इथला जो कोना वगैरे असतो तो बाहेर येतो ना गळ्याच्या साईडने, तर ते येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीने लॉक सिस्टीमने इथे हे टीच करायचं आहे. तर दुसऱ्या साईडचं पण शोल्डर आपण सेम त्याच पद्धतीने इथे अटॅच करणार आहोत. आता आपण हे पण जे लॉक पद्धतीने इथे दुसऱ्या बाजूचं शोल्डर जॉईन केलं ते पण ओपन करून घेऊया. आणि आता मी तुम्हाला इथे ओपन करून दाखवते. फ्रंट बाजूचा नेक आहे त्याला प्रेस करायचं बाकी आहे अजून आपलं. हे बघा अशा पद्धतीने बॅक आणि फ्रंट दोन्ही राऊंड नेक घेतलेले आहेत आपण आणि स्लीवलेस कुर्ती आहे. तर इथे तुम्ही बघू शकता कुठेही बाहेर कोना वगैरे निघालेला नाही आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला पण टीच करायचे. साईडने तुम्ही हातशिलाई वगैरे इथे करू शकता. तर ह्या पद्धतीने मी इथे सुद्धा आता प्रेस करून घेणार आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, ह्या बाजूला तुम्ही इथे बघू शकता. इथे काय करायचं आहे तुम्हाला, हे जे शोल्डर आहे मागे पुढे थोडंफार झालं असेल तर ते तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे. तर अगदी इक्वल मध्ये आपल्याला दोन्ही बाजूचे शोल्डर हे चेक करून घ्यायचं आहे. शोल्डर दोन्ही बाजूचे कमी जास्त नको व्हायला. बऱ्याच वेळा काय होतं, आपलं जे शोल्डर असतं ते कमी जास्त असतं, एका बाजूचं जास्त येतं एका बाजूचं कमी येतं. तसं न होता ते तुम्हाला चेक करायचं आहे. तर चेक कसं करायचं तर तुम्ही मोजून सुद्धा बघू शकता. आता ह्या बाजूचं माझं किती आहे ते मी बघते इथे आणि इकडे पण बघते. तर 3.25 इंच आहे, तर इकडे पण माझं 3.25 इंच यायला पाहिजे. तर इथे एक लाईनचं अशा पद्धतीने हे स्ट्रेट कट करून घेते मी. तर माझं आता दोन्ही बाजूचं शोल्डर आहे ते इक्वलमध्ये झालेलं आहे, कोणतंही माझं कमी जास्त होणार नाही आहे. तर ह्या पद्धतीने मी इथे आता हे व्यवस्थित नेकला फिनिशिंग आपली देऊन झालेली आहे. आता आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची. आता इथे तुम्ही बघू शकता इथे आपल्याला काय करायचं आहे, आता पायपिंग ह्या बाजूला करणार आहे. तर पायपिंग करण्यासाठी मी आता इथे माझा डबल दाब आहे त्याच्यामुळे मी दुसऱ्या मशीनवरती इथे पायपिंग करून घेणार आहे. तर तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पायपिंग कशी करायची. तर डोरी पायपिंग इथे बनवून ठेवलेली आहे, सुरुवातीला तुम्हाला दाखवली होती. तर हीच डोरी पायपिंग आपल्याला इथे वापरायची. ही बघा अशा पद्धतीने ती आपण लावणार आहोत आणि नंतर ती अशा पद्धतीने फोल्ड करणार आहोत. नेकच्या साईडला सुद्धा आपण ही डोरी पायपिंग लावणार आहोत. तर ती मी आता दुसऱ्या मशीनवरती लावून घेणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता आपण इथे
व्यवस्थित डोरी पायपिंग लावून घेतलेली, ह्या साईडला पण लावली, दोन्ही साईडला मुंड्याच्या साईडने लावून घेतलेली आहे। तर पायपिंग केल्याने जास्त सुंदर दिसतं हातशिलाईची पट्टी लावल्यापेक्षा। आणि इकडे आपण हे हात शिलाई करणार आहोत, त्याच्यामुळे इथे आपण शिलाई दिलेली नाही। तुम्ही हवं असेल तर दाबटीप देऊ शकता त्याच्यावरती, तर मी दिलेली नाही, वरच्या बाजूने आतमधूनच दाबटीप दिलेली आहे। आता आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे आणि फायनल फिटिंग टाकायची आपल्याला। तर खूप छान अशी फिनिशिंग आपल्या ड्रेसला येणार आहे। तर वेअरसुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे इथे मी। हवं असेल तर तुम्ही बॅक साईडला टक्स पण टाकू शकता, टक्स नाही टाकलेला आहे मी इथे। आता इथे आपण जो मुंडा राऊंड आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। तर मुंडा राऊंड आपला किती आहे इथे, तर मी 8 इंच घेतलेला आहे। तर इथून सेंटरपासून पण तुम्ही फ्रंटच्या तिथून पण आपला मोजू शकता। तर इथून घेतलं तर अशा पद्धतीने थोडंसं लुजिंग ठेवणार आहोत आपण। तर इथे 9.5 इंचावरती मार्किंग केलं। कमरेच्या इथे आपल्याला हे व्यवस्थित बरोबर पकडायचं आहे फिटिंग करताना। तर तुम्हाला फिटिंग करताना काय होतं, बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो ना, आपल्या इथे खालीवर होतं किंवा ड्रेस जास्त मोठा असतो ना, कपडा जास्त मोठा असतो, त्याच्यामुळे काय करायचं, तुम्हाला अशा पद्धतीने सेफ्टी पिन लावून घ्यायचे आहेत। तर इथे आपलं कमरेचं मेजरमेंट येणार आहे। सीट गेअर आपलं कुठे येणार आहे, तर सीट गेअरचं पण अशा पद्धतीने नॉच लावून घेतलेल्या होत्या, तर ते तिथे मी मार्किंग करून देत आहे आणि पिनअप लावून घ्यायचे आहेत आपल्याला इथे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथून आपण हे बघा अशा पद्धतीने सीट गेअरचं 10 इंच घेतलं होतं आपण। तर हे कॉटनचं फॅब्रिक आहे, त्याच्यामुळे थोडंसं लूजच ठेवायचं आहे आपल्याला, जास्त फिटिंग नाही करायचं। इथून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे, कमरेचे सीट गेअरच्या तिथे 1 इंच घेतलं, इथे आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे, कारण कंबरमध्ये आपण इथे 2 इंच लुजिंग म्हणजे दिली होती, मार्जिन दिली होती न, इथे पण आपण 2 इंचच घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण मार्किंग करून आणि इथे फिटिंगची लाईन फायनल आता ड्रॉ करून घेणार आहोत। जितकी मार्जिन घेतली होती ना, त्याच पद्धतीने तुम्हाला इथे मार्किंग करून थोडंसं, आता हे स्लीवलेस आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा थोडंसं मी अर्धा इंच स्लीवलेसमध्ये थोडंसं टाईट घेणार आहे, कारण स्लीवलेस ब्लाऊज असेल, जर स्लीव्ज असेल तर त्यावेळेस नाही प्रॉपर घ्यायचं आहे, परंतु स्लीवलेस असेल ते ब्लाऊज असू द्या किंवा कुर्ती असू द्या, त्याच्यामध्ये अर्धा इंच थोडंसं एक्स्ट्राच इथे मुंड्यामध्ये तुम्हाला शिलाईमध्ये एक्स्ट्रा दाबायचं आहे। तर मी इथे अर्धा इंच थोडंसं पुढच्या बाजूने सरकून घेतलं आणि मार्किंग केलं। इथे व्यवस्थित आपला हा शेप द्यायचा आहे। आता इथे आपली शिलाई मारून झालेली, त्याच्यामुळे पिनअप आपल्याला इथे काढून घ्यायचे आहे। तर सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण आपण शिलाई मारून घेणार आहोत। एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण नंतर कट करणार आहोत, इथला जो कट आहे तो टीच झाल्यानंतर। तर या पद्धतीने आपण इथे फिटिंग केलेली आहे। आता दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची आहे। आता इथे व्यवस्थित आपण फिटिंग करून घेतलेली आहे। तर एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण नंतर कट करून घेणार आहोत, तर ते कट लावायचे, इथे नॉचेस आपल्याला लावायचे आहेत। तर आता आपल्याला साईडचा जो कट असतो तो टीच करून घ्यायचा आहे। तर साईडचा कट टीच करताना आपल्याला काय करायचं आहे, इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने वन साईड फ्रंट बाजूचा किंवा बॅक साईडहून कुठून पण सुरुवात करा। अशा पद्धतीने आपण 1 इंचाचं फोल्डिंगसाठी घेतलं होतं, तर तितकंच मार्जिन आपल्याला शिलाईमध्ये दाबलं गेलं पाहिजे।
एक फोल्ड घ्यायचं, पुन्हा एक फोल्ड घ्यायचं, म्हणजे असे 2 फोल्ड घ्यायचे अर्धा इंचाचं, म्हणजे संपूर्ण फोल्ड हा आपला 1 इंचाचं इथे शिलाईमध्ये दाबलं जाणार आहे. सुई आता आपल्याला इथे आतमध्येच ठेवायची. या कटपासून थोडंसं आपल्याला इथे काय करायचं, अर्धा इंच वरती यायचं आहे आणि नंतर आपल्याला परत इकडच्या बाजूने कपडा फिरवून घ्यायचं आहे. नंतर पुन्हा आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे. हे बघा, स्ट्रेट पकडायचं आहे, वाकडं तिकडं पकडायचं नाही, नाही तर इथे जो फोल्ड असतो तिथे कपडा जो असतो तो गोळा व्हायची शक्यता असते किंवा चुरगळल्यासारखं होतं किंवा चुन्या पडतात. अशा पद्धतीने इथला जो कट असतो तो व्यवस्थित येत नाही. तर अर्धा इंचच ह्या कटपासून वरती घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर स्ट्रेट इकडच्या बाजूने फोल्ड करायचं, मग शिलाई स्ट्रेट मारायची सरळ. सुई आतमध्येच ठेवायची, दाब फक्त आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला दुसऱ्या साईडचं कटच्या साईडने इकडे शिलाई मारत यायचं आहे. कपडा व्यवस्थित सेट करायचा आहे, कारण जे कुर्ती किंवा ड्रेस असेल त्याचा फॅब्रिक हा जास्त असतो, मोठा असतो, म्हणून ते इकडे तिकडे फिरवायला थोडंसं अवघड वाटतं नवीन असताना. ओके. अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूचं पण इथे आपलं जे कट आहे ते व्यवस्थित इथे टीच झालेलं आहे. तर इथला जे पॉईंट आहे हा अगदी सरळ आलेला आहे, कुठेही इथे चून वगैरे झालेली नाही आहे, अगदी स्ट्रेट इथे आपण शिलाई मारून घेतलेली आहे. आता दुसऱ्या साईडचं पण सेम त्याच पद्धतीने कट आपल्याला टीच करून घ्यायचं आहे. तर आता इथे दुसऱ्या बाजूला सुद्धा आपली इथे शिलाई मारून झालेली आहे. तर तुम्ही साईडला सुद्धा इथे शिलाई मारू शकता, म्हणजे जसं की कडेने. तर सर्वात पहिल्यांदा आपण खालच्या बाजूने जो आपला फोल्ड करायचं बाकी आहे तर ते आपण साईडनं करून झालेले आहे. खालच्या बाजूने बॉटमला राहिलेले आहे आपलं म्हणजे टॉपच्या, तर ते पण आपण 1 इंचच फोल्ड करणार आहोत, कारण आपण मार्जिन त्याच्यामध्ये सुद्धा 1 इंच घेतली होती. तर 1 इंच इथे शिलाईमध्ये दाबायचं आहे. तर इथे आपल्याला फ्रंट बाजूने आपण टॉपला खालच्या बाजूने शिलाई मारून झालेली आहे. आता इथे बॅक साईडच्या खालच्या बाजूला आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची. तर अतिशय सावकाश पद्धतीने इथे आपल्याला शिलाई मारायची, जास्त घाई करायची नाही आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने खालच्या बाजूने व्यवस्थित दोन्ही बाजूला आपण बॅक आणि फ्रंटच्या टॉपला व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आहे. तर उलटं करण्याआधी आपल्याला काय करायचं आहे, इथे तुम्ही बघू शकता हे साईडचं असतं ते खूप कपडा गोळा होतो. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे,
इथे थोडासा जो कपडा आहे ना एक्स्ट्राचा तो थोडासा कट करून घ्यायचा आहे आपल्याला, जास्त ठेवायचं नाही आहे, 1 इंचाचं ठेवायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने कट करायचं आहे, दोन्ही बाजूला कट करायचं आहे. आणि इथे काय करायचं आहे आपल्याला, छोटे छोटे असे कट लावून घ्यायचे आहेत. हे बघा सावकाश पद्धतीने कट लावायचं आहे, नाहीतर मग बोट आपला हा कैचीमध्ये सापडू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला इथे सावकाश पद्धतीने अशा पद्धतीने कट लावून घ्यायचे आहेत छोटे छोटे. तर ह्या पद्धतीने आपण इथे व्यवस्थित कट लावून घेतलेले आहेत. तर किती छान अशी फिनिशिंग येते तुम्ही बघू शकता इथे. तर अशा पद्धतीने फिनिशिंग आपल्याला टॉपला द्यायची आहे. आता आपली इथे व्यवस्थित एकदम परफेक्ट साईडने पण आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी आता दुसऱ्या बाजूचं जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते पण आपण इथे कट करून घेणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेवू शकता, परंतु इतकी कपड्याची काही गरज नाही पडत आपल्याला, म्हणून थोडंसं कमी ठेवलं तर ते घालायला पण सोपं पडतं. आता इथे दोन्ही बाजूला आपले अशा पद्धतीने कट छोटे छोटे लावून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, उलटं करून घ्यायचं, म्हणजे जे कुर्ती आहे ती आपली सीधी करून घ्यायची आहे. सीधी केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट बाजूचा पार्ट आपला कोणता आहे, तर हा बॅक साईडचा आहे आणि फ्रंट बाजूचा हा ह्या बाजूला आहे. त्याला अजून आपल्याला हातशिलाई करायची आहे. तर हवं असेल तर तुम्ही इथे फ्रंट बाजूने पायपिंग करू शकता. पायपिंग खूप सुंदर ह्या म्हणजे ड्रेसला दिसणार आहे. तर इथे आपण पायपिंग नंतर लावणार आहोत. तर खालच्या बाजूला सुद्धा इथे आपण पायपिंग लावून घेणार आहोत. हे बघा इथे आपल्याला पायपिंग लावायची आहे. तर त्याच्या आधी आपल्याला इथे आता फ्रंट बाजूला पायपिंग लावणार आहोत, म्हणून इथे आपली शिलाई येणार आहे. तर फक्त आपण साईडने काय करणार आहोत, परत एक एक शिलाई आपल्याला इथे द्यायची आहे. आता डायरेक्ट इथून स्टार्ट केली की डायरेक्ट ह्या बाजूलाच आपल्याला काढायची. बॅक साईड फ्रंट साईड दोन्ही बाजूने आपण इथे स्टार्ट करणार आहोत. इथे अगदी कोणाजवळ सुई थांबवायची आतमध्ये आणि त्याच्यानंतर परत कपडा फिरवून घ्यायचा आहे, मग शिलाई मारायला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने आपली सर्व बाजूनी ती शिलाई मारून झालेली आहे. आता आपण फ्रंट बाजूला इथे पायपिंग करून घेणार आहोत. तर पायपिंग मी दुसऱ्या मशीनवरती दाब सेट केलेला आहे, त्याच्यामुळे तिथे आपण लावून घेणार आहोत. तर ज्या पद्धतीने आपण आर्महोल साईडने लावलेली पायपिंग सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला लावून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने पायपिंग लावायला सुरुवात करायची आपल्याला. आता इथे आपली संपूर्ण कुर्ती ही टिच करून झालेली आहे. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट आणि बॅक साईडला इथे आपल्याला काय करायचं, हातशिलाई करून घ्यायची आहे.
हवं असेल तर तुम्ही एक दाबावरती शिलाई पण देऊ शकता, परंतु हात शिलाई केलेलं खूप सुंदर दिसतं. नेकला फिनिशिंग पण खूप सुंदर दिसते, त्याच्यामुळे आपण इथे हात शिलाई करून घेणार आहोत ह्या पद्धतीने. तर संपूर्ण नेकला आपण इथे हात शिलाई करून घेणार आहोत आणि फायनल लुक मी तुम्हाला डायरेक्ट ही कुर्ती आहे ना वेअर करून दाखवणार आहे. तर खूप काही अवघड नसते ही कुर्ती टिच करायला. साईडने आपण पायपिंग केलेली आहे आणि तुम्ही साईड कटला सुद्धा पायपिंग करू शकता. तर ते आपण अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने साईडला वगैरे किंवा नेकला पायपिंग कशी करायची ते सुद्धा आपण 1 बाय 1 बघणार आहोत. एकाच व्हिडिओमध्ये नाही बघणार आहोत. वेगवेगळ्या कुर्तीमध्ये वेगवेगळे पॅटर्न असले तसं मी तुम्हाला शिकवणार आहे. तर संपूर्ण स्लीवलेस कुर्तीचं इथे कटिंग आपल्याला झालेलं आहे आणि टिचिंगसुद्धा आपलं इथे संपूर्ण झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.